सगळ्यांमध्ये मोदी साहेब येणार असल्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आमच्यासाठी ही दिवाळीच आहे। हाच पहिला आमचा महापुरुष असा आहे नरेंद्र मोदीजी की ते आज देशात काय जगात एक मोठे नेते म्हणून उभरत आहेत। मोदी ज्या वेळेस पिंपळगाव बसवंतमध्ये आले त्या वेळेस धुळा, नाशिक आणि दिंडोरी या तिन्ही लोकसभेतले उमेदवार प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय झाल्याचं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे सभा होत आहे। या सभेला घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे की ज्या प्रकारे आपण जर का बघितलं तर कशा प्रकारे ते 405च्या घोषणा दिली जात आहे आणि पंतप्रधानांची आजची ही सभा एक ऐतिहासिक सभा राहील असं त्यांना वाटत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की जर का आपण बघितलं तर कशा प्रकारे भाजपचे कार्यकर्ते अशा प्रकारे सजून आलेला आहे। भाजपचा फेटा असलेला चिन्ह असलेला फेटा घालून आलेला आहे। भाजपचा शेला असेल एक प्रकारे एक वेगळा उत्साह आपल्याला इथे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे। मला एक सांग किती महत्त्वाची सभा असणार आहे याची? खरं तर अत्यंत महत्त्वाची अशी सभा आहे ही आम्हा पिंपळगावकरांसाठी एक पर्वणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। 2009ला पण मोदी मुख्यमंत्री असताना आले होते, 2014ला आले आणि 2024ला पण या ठिकाणी येत आहेत। पिंपळगावकरांमध्ये अत्यंत उत्साह त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी ज्या वेळेस पिंपळगाव बसवंतमध्ये आले त्या वेळेस धुळा, नाशिक आणि दिंडोरी या तिन्ही लोकसभेतले उमेदवार प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय झाल्याचं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं जो काही शेतकरी म्हणून विषय असेल मग 5,000 6,000 केंद्र सरकारचे आणि 6,000 राज्य सरकारचे असे शेतकऱ्यांसाठी 12,000 रुपये त्या ठिकाणी पेन्शन योजना, किसान सन्मान योजना त्या ठिकाणी मोदींनी चालू सांगा। अत्यंत आकर्षक वेशभूषेमध्ये तुम्ही आलेला आहे, काय कारण आहे? कारण काय उत्साहच तेवढा आहे आमच्यामध्ये। मोदी सरकारने आमच्यासाठी कामच तेवढी केली आहे। आम्ही मतं कोणाला करायची? अशा व्यक्तींना ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र लावण्यासाठी विरोध केला आहे, आमच्या सावरकरजींचं तैलचित्र लावायला विरोध केला आहे। आंबेडकर बाबांना त्यांनी कधी एवढ्या 70 वर्षामध्ये लोकसभेत विधानसभेत येऊ दिलं नाही, त्यांच्या विरोधात कायम उभं करत गेले। काँग्रेस सरकारने अशा महापुरुषांना वर्तणूक दिल्यानंतर अशांच्यासाठी काय मतदान करायचं? हाच पहिला आमचा महापुरुष असा आहे नरेंद्र मोदीजी की ते आज देशात काय जगात एक मोठे नेते म्हणून उभरत आहेत। सांगा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एक नाराजी या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे। आता कांद्याचे दर पण चांगल्या पद्धतीने वाढलेले आहेत। सगळ्यांमध्ये मोदी साहेब येणार असल्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आमच्यासाठी ही दिवाळीच आहे। भाजपा कार्यकर्त्यांसाठी पिंपळगावमध्ये खूप उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता जास्तीत जास्त लीड घेऊन आमच्या ताई निवडून येणार आहे याची आम्हाला आता 100%। एक मिनिट महिला उमेदवार आहे, किती महत्त्वाचा उमेदवार वाटतात तुम्हाला आणि या मतदारसंघामध्ये त्यांना कशा प्रकारे साथ मिळेल? आमच्या ताईंनी खूप कामं केलेले, खूप गोरगरिबांचे खूप महत्त्वाचे कामं केले, त्यांच्यासाठी आमच्यासाठी ताईंचा विजयच होणार आहे। बघू शकतो की छोटी मुलगी आली आहे, तिने टोपी घातली। काय नाव आहे बेटा तुझं? नाव सांग। कुठनं आली तू? कुठनं आली आहे? मोदींचं भाषण ऐकायला आली का? ते काय म्हणतोय? मोदींचं भाषण ऐकायला आली, त्यांना बघायला आली। छोटी मुलगी आहे, एक उत्साह आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये। मात्र महत्त्वाची गोष्ट की पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या पिंपळगावच्या सभेमध्ये काय बोलतात, विशेष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतात त्याला घेऊन काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहडे, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।